तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 19 तारीख आणि आज आहे रंगपंचमी आणि वाजले आहे सकाळचे 8 आणि आपण चाललो आहे नाशिकला. नाशिकची रंगपंचमी बघायला खूप फेमस असते, राहाड वगैरे असतात, तर तेच बघायला चाललो आहे. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे, अजून टाकले नाही, खूप दिवस झाले ब्लॉग वगैरे. तर म्हणलं चला आज एक चांगला दिवस आहे, रंगपंचमीचं निमित्त पण आहे, ते एक ब्लॉग शूट करूया आणि टाकूया. आणि आपला रूट असणार आहे तो नांदूर शिंगोटी मार्गे मधला रूट जो मागच्या वेळेस दाखवलेला आहे मी ऑलरेडी, त्याच रूटने जाणार आहे, गोगलगाव मार्गे. इकडनं संगमनेर मार्गे जायला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण संगमनेर मार्गे थोडंसं लांब पण पडतं आणि ट्रॅफिक पण असते. इकडनं सरळ सरळ निघून जातं माणूस सकाळी सकाळी. आणि मी कधी बघितली नाही नाशिकची रंगपंचमी, फक्त रील्स वगैरेमध्ये बघितली आहे आणि रील्स वगैरेमध्ये तर खूप भारी दिसते, म्हणून तर मग म्हणलं चला यावेळेस वेळ पण आहे, टाईम आहे आणि मग केला प्लॅन की जाऊया म्हणून बघूया. मी पण फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करतो आहे आणि तुम्हालाही दाखवलं फर्स्ट टाईम कसं वाटतंय. आज काय रायडिंग गिअर घातली नाही आहे, कारण की कालच पुण्यावरून आलो आहे तर एवढी भयानक गरमी आहे आणि गरमी असल्यामुळं रायडिंग गिअर पूर्ण टी शर्ट वल्ला झालेला माझा काल, त्यामुळं म्हणलं आज नॉर्मल जॅकेट टाकलं जेणेकरून गरमी जास्त लागणार नाही आहे. कारण की जेवढं घाम निघला तर एक्झर्शन होऊन जातं, एक्झर्शन झालं की मग हालत खराब होऊन जाते आणि तिथं जाऊन आपल्याला पुढचे कामं पण करायचे आहेत, हिंडायचं आहे, फिरायचं आहे. तर एक्झर्शन ऑलरेडी झालेलं असेल तर मग काय उपयोग होणार नाही. आज बाजार आहे, बाजार म्हणून गर्दी आहे. बुधवारी आमच्या गावचा बाजार असतो आणि इथं सगळा शेळ्या मेंढ्याचा बाजार भरतो आणि पलीकडं आधी सगळा भाजीपाल्याचा भरतो आणि तुम्हाला परत गाई वगैरेंचा दाखवतो कुठं भरतो. असे 3 बाजार 3 ठिकाणी भरतं आमच्या इथं. आत्तासुद्धा गरमी लागते, 24 डिग्री टेम्परेचर आहे सकाळी 8 वाजता, तरी पण गाडीत थांबली की थोडी लगेच गरमी लागायला चालू होते. खूप जास्त गरमी आहे यावेळेस, अजून तो उन्हाळा प्रॉपर सुरू पण नाही झाला आहे. मेमध्ये काय हाल होतील काय माहिती. आणि हे बघा इथं गर्दी दिसते तुम्हाला सगळी, आणि हे इकडं माझ्या राईट साईडला इथं सगळा गाई म्हशी वगैरेंचा बाजार भरतो. अशा 3 ठिकाणी 3 वेगवेगळे बाजार भरतात, बघू शकता तुम्ही गर्दी. एका सगळ्या गाई बैल घेऊन आलेत लोक विकायला. खूप लांबून लांबून लोक येतात, खूप चांगला भरतो बाजार इथं. आणि हा तुम्ही रूट बघितलाच असाल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, सेमच रूट आहे नांदूर शिंगोटे मार्गे मधनं, तळेगाव नांदूर शिंगोटे नाशिक. ही आमची सैनिकी स्कूल लोणीची, आणि हे आमचं स्विमिंग पूल आहे. चांगलं आहे स्विमिंग पूल, पण चांगलं आहे, मोठं आहे, खूप छोटं पण नाही आहे. इथं पण गर्दी आहे, भरपूर लोक सुरू झाली आहे. पहिला गरमी पडली आहे ना, तर स्विमिंग करायला चालू झाले आहेत परत लोक. तर आपण अशा प्रकारे नांदूर शिंगोट्यापर्यंत पोहोचलो आहे आणि वाजले आता 8:40. तर अजून पाऊण तास, अर्धा पाऊण तास तर लागलच पोहोचण्यासाठी नाशिकला. तशी काही घाई नाही आहे, त्यामुळं हळूहळूच चाललो आहे. इथून पुढं तर काय आता मोठा रस्ता आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. तुम्ही जर ह्या मार्गे येत असाल तर हे बघा, हे प्रसाद नाश्ता कॉर्नर आहे ना, इथं ह्या मावशीकडं खूप चांगला नाश्ता भेटतो. मिसळ पण खूप भारी भेटते इथं एवढ्या एरियामध्ये, तर ट्राय करू शकता तुम्ही नक्की. आम्ही दरवेळेस नाशिकला जाताना इथंच नाश्ता करत असतो. बघा समृद्धी किती भारी दिसतोय.
केवढा मोठा रस्ता आहे आणि किती हाईटवरती उचलला आहे. 20 फूट तर असेल, 20-22 फूटपर्यंत वरती, जास्त पण असेल, अंदाजे बोलतोय मी. केवढा दिसतोय यार. टू व्हीलर अलाउड पाहिजे होती माहिती का समृद्धीने. काहीच करायची गरज नसते, फक्त बसून राहायचं, एक्सलेटर पिळायचं, बस पोहोचले तुम्ही लगेच नागपूरला, मुंबईला. भारी झालं असतं. अरे मूर्खा, इकडं कुठं दाबतोय, रस्ता आहे ना तिकडं. कुठं जायचंय भाई? स्पीड गन आहे का? स्पीड गन तर नाही आहे. हां, आता मार्च एंडिंगचं यांचं चालू झालं असेल ना टार्गेट, त्यामुळं लगेच चेकिंग करताय. टार्गेट कंप्लीट करायचं असेल त्यांना. आता आहे धाराधारी मग नुसती. आता काय रस्ता पूर्ण दाखवायचं पण काय, आता मागच्या वेळेसच सगळं दाखवलं आहे, त्यामुळं काय आता डायरेक्ट नाशिकमध्येच भेटू. रस्त्यात काही जर वाटलं सांगायचं तर मी त्यावेळेस ऑन करेल, नाही तर मग डायरेक्ट नाशिकमध्येच आता ऑन करेल कॅमेरा. शाळेला काय झालं इथं? इथं तर कधी गर्दी नसते, आणखी उतार आहे ना. कोणी काय ठोकलं का काय, ॲक्सिडेंट झालाय कुणाचा? अच्छा, रस्त्याचं काम चालू आहे का? काय करता बाई, हे रस्त्याचे कामं कशाला करताय? उगाच जसा आहे सिमेंटचा करायचाच आहे रस्ता. साईडला ए या आईला पांढरायला तिथं. मी म्हणलं काय झालं, तिकडनं समजू शकतो, तिकडनं गर्दी कांगे लोडिंग ट्रक असतं असे स्लो चालतं तर ट्रॅफिक होते थोडे. इकडनं उतारच आहे, इकडनं काय संबंध ट्रॅफिकचा? मित्रांनो, आत्ता वाजले आहे 9:13 आणि आपण आता पोहोचलो आहे नाशिकला. आणि आता जाणार आहे आपण पटकन आपल्या मित्राच्या रूमवर, फ्लॅट म्हणजे फ्लॅटवर. साईडला घेऊन पहिले मला मॅप लावायला लागेल, मॅपमध्ये बघायला लागेल. सिग्नलच्या पुढे गेलं की थांबतो, एकदम मॅप लावूया आपण. मॅप लावलाय आपण. आपल्याला अजून 7.3 किलोमीटर जायचं आहे. नंबरवर करायचा बुट्ट्या कॉल त्याला. नाही चालत तिथे नंबरला काही आता करता काही तर चालेल, व्हॉट्सअप कॉल चालतं ना. सॅटेलाइट तर त्याला रेंज तर भेटली पाहिजे, टावर तर दिले पाहिजे. व्हॉट्सअप कॉल चालतं ना नंबरवर. वोडाफोन कसं चालत होतं युएस मध्ये? मग तुझं ओटीपी येत होती, तुला मेसेज येत होते, माझा कॉलही येत होता तिथं. अरे मग किती भंगार युएस आहे तुमचं. प्रोव्हाइड करतात ना रे. मग ते नाही करू शकत का इंडियाला प्रोव्हाइड? त्याला पोर्टल काही टी मोबाईलला हे करायला इंडिया आपल्याला. 1 ते 9. मग यांना कसं परवडतंय बुट्ट्या तिकडं? बुट्ट्या ए बुट्ट्या, आपल्या मोदी माहिती ना काय, मोदी नाही म्हणा, पहिल्यापासून एडत काढायची कामं करता इंडिया युएसला. वरची मिसळ आहे का ती साधना? चूल तर दिसत नाही तिथं. बुट्ट्या साधना मिसळ भारी. ॲटमॉस्फिअरच भारी बनवलं त्यांनी. सायकल बिकल चालत असते भाऊ इथं वरती. रोपवे दिसला तो वरती. का बोलतो रोपवे पण
ते काय छोटासा त्याच्यावर सायकल बिकल चालत असतात. आणि तिकडे आतमध्ये उंट बिंट सगळे त्यांचे पक्षी बिक्षी. मराठी लोक माणसं इकडे बऱ्यापैकी बिझनेस मराठी माणसांचे नाशिकमध्ये. पुढे नाही लावत आहे का नाही तू? तुम्ही उतरा ना. आता ही गाडी घेऊन जाऊया. चला ट्रिपशी जायचंय बस. चला काय नाही आता विकून टाकू आम्ही ती स्कूटी तिकडं. तिला गेले बरोबर. फोटो मध्ये ब्लॉग मध्ये गेली दिसले अरे अरे पाय ठेवायला जागा. आम्ही एक जणांसाठी जागा ठेवलेली ती. आता फुल राडा करून टाकू आपण. चला तुम्ही. घाबरा का तुम्ही. रिअल जमतंय हा. संपला आमला विषय. हा हे जमतंय. ओके बुट्ट्याला तर घालून बघू दे. येतं तू बघ. तो आणि हा साईज सेम आहे. हा याच्यात खानचं वेगळा आहे ना. सेम आहे. नाही थोडासा same आहे. ओके. आता पोरगा फुल चमकू राहिलं. अरे चला लवकर. इथंच भाई संध्याकाळ होईल. इथं तुमच्या टाइमपास चालू आहे. कधी खेळायची ती रंगपंचमी. चला परफेक्ट टाइम दादा. ती गाडीमध्ये दोन पडा ती भरोसा नाही. सायकल खाली गाडी तिथं. झालं चालू ब्रो. धिंगाणा चालू झालाय ब्रो. आणि गाडी पाहिली का? गाडीची फुल माया पहिली एक करून टाकली. आई बहिणी एक करून टाकली गाडीची डायरेक्ट. एवढं लांब लावायची गाडी. गल्ली बोळत बघायला लागल लावायला. अजून सुरुवात होती. मला तिकडं बघ. तिकडं असं वरती कर. धिंगाणा आहे नुसतं. तिकडं पुढं पण गर्दी बघ. अरे लय गर्दी आहे. तिकडं जायचंय नाना. असं जायचं आणि आपण अच्छा सगळे असंच करू राहिले का? नाही रे आबुरा जाऊ. सगळे असे जात आहेत. उलट नको जायला. असं फिरून येऊ ना. अरे इकडे लय गर्दी आहे. इकडे जायचं पहिलं. इकडे चल